त्यानं महादेवाची तपश्चर्या केली आणि महादेवाने प्रसन्न होऊन त्या भगीरथाला वरदान दिलेलं आहे. आणि ब्रह्मलोकातून गंगोत्री धामामध्ये गंगा सागर त्या शिखरावर प्रगट झाली. तिच्या 7 धारा ब्रह्मलोकातून खाली आल्या. ते महादेवानं जटामध्ये धारण केल्या. त्याच्यातली एक धार भगीरथानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी नेली. त्यालाच भागीरथी असं म्हणतात. हीच शिवाचं स्वरूप असणारं भीमाशंकर ठिकाण. इथून एक धार प्रगट झाली. या भीमाशंकर भगवंताच्या जटेमधून तिचं नाव भीमाशंकर मधून उगम झाली आणि वाहत 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 पंढरपुराहून जाऊ लागलेली आहे. एकदा वर्षा झाली, जास्तच खूप पाऊस पडला आणि ह्या भीमा नदीला पूर आला. फार मोठा पूर आला. तेव्हा भीमा नदीच्या काठावरच घर करून विठ्ठलाची जे भक्त आहेत पुंडलिक, ते त्यांचं घर ह्या भीमा नदीच्या काठावरच होतं आणि आपले अंध माता पिता यांची ते सेवा करत होते. अंध होते त्याचे आई वडील आणि त्याला ह्या भीमेनं वाहून नेलेलं नाही. तिची हिंमत झालेली नाही त्याला वाहून नेण्याची. ती पंढरपुरापर्यंत वाहत आली आणि ह्या पुंडलिकाला वळसा घातला, चंद्रासारखा वळसा घातला, चंद्राकृती वळसा घातला आणि पुढे निघून गेली. इथंच भीमा झाली चंद्रभागा आणि तुझ्या चरणीची गंगा असं म्हटलेलं आहे.